7500 mAh ची प्रचंड बॅटरी, 6.9 इंचचा मोठा डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि किंमत फक्त बजेट सेगमेंटमध्ये Redmi 17 मध्ये हे सगळं मिळणार आहे. तर हा फोन बजेट मार्केटमध्ये मोठा गेम चेंजर ठरू शकतो. सुरुवात करूया परफॉर्मन्स पासून. Redmi 17 मध्ये MediaTek Helio G91 अल्ट्रा चिपसेट दिला आहे. हा फ्लॅगशिप प्रोसेसर नाही, पण रोजचा WhatsApp, Instagram, YouTube कॉलिंग आणि लाईट गेमिंगसाठी हा फोन किती चांगला परफॉर्म करतो हे नक्की इंटरेस्टिंग असेल. रॅमच्या बाबतीत तुम्हाला 4GB आणि 6GB असे ऑप्शन मिळू शकतात. स्टोरेजमध्ये 128GB आणि 256GB चे व्हेरियंट आहेत. म्हणजे बेसिक युजरसाठी 4GB व्हेरियंट आणि थोडं जास्त मल्टीटास्किंग किंवा स्टोरेज हवं असेल तर 6GB व्हेरियंट खूप जास्त प्रॅक्टिकल ठरू शकतं. आता डिस्प्लेकडे वळूयात. Redmi 17 मध्ये 6.9 इंचचा डिस्प्ले मिळतो, ज्याचं रिझॉल्युशन 1600x720 पिक्सल आहे. स्क्रीन मोठी असल्यामुळे YouTube, मूव्ही आणि सोशल मीडिया कंटेंट पाहताना विवेक एक्सपिरियन्स चांगला मिळू शकतो. मात्र रिझॉल्युशन फुल HD नाही, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी लागेल. कॅमेरा सेटअपचा जर विचार केला तर मागच्या बाजूला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत ऑक्झिलरी सेन्सर दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. म्हणजे कॅमेरा सेटअप कागदावरती तरी बेसिक युजरला टार्गेट करण्यासाठी दिसतोय. पण Redmi 17 चा सर्वात मोठा हायलाइट आहे 7500 mAh ची बॅटरी. तुम्ही हेवी यूट्यूब वॉचिंग, सोशल मीडिया किंवा दिवसभरात नॉर्मल युजेस करत असाल तर बॅटरी बॅकअप हा फोनचा सगळ्यात मोठा सेलिंग पॉईंट ठरू शकतो. सॉफ्टवेअरसाठी Redmi 17 मध्ये Android 16 मिळणार आहे. म्हणजे लेटेस्ट Android जनरेशन सोबत हा फोन वापरण्याचा फायदा मिळू शकतो. तर मोठा डिस्प्ले, 7500 mAh ची बॅटरी आणि 50 मेगापिक्सलचा कॅमेरा यामुळे Redmi 17 नक्कीच इंटरेस्टिंग वाटतो. पण तुम्ही हा फोन घ्याल का? कमेंटमध्ये मला येस किंवा नो द्या. आणि अशाच स्मार्टफोन अपडेटसाठी टेक्नो डायनामिकाला सबस्क्राईब करा.